नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या शरीरामध्ये हजारो नसा नर्व्हज आहेत, ज्या की मणक्यापासून निघतात आणि पूर्ण शरीराला खांदे, हात, पाय ह्यांना रक्त पुरवठा आणि संवेदना वाहून नेण्याचं काम करतात. अगदी त्याचं वायरिंग अतिशय गुंतागुंतीचं असं स्ट्रक्चर आहे. पण ह्या नसा जर का कमजोर असतील, त्याच्यावर सतत दाब पडत असेल, तर त्याला सूज येते. मग नसा दुखणं, त्यांची वेदना, आखडणं, त्याच्यामुळे मग हातापायाला मुंग्या येणं, बधीरपणा, सुन्नपणा किंवा काही वेळेला प्रचंड अशी जळजळ त्याच्यामुळे होत राहते. तळहात, तळपायाची. काही वेळेला पेशंट तक्रार करतात की बराच वेळ एका ठिकाणी बसलं आणि उठून चालायला लागलं की पाय उचलत नाही, पाय जड येतो किंवा कंटिन्यू अगदी कमरेपासून टाचेपर्यंत मुंग्या येत राहतात. चालताना, झोपेमध्ये अचानक पायाला गोळे येत राहतात किंवा मग टाचा, पोटऱ्या, गुडघे, मांड्या ह्यांची दुखणी अतिशय प्रचंड असतात. तर हे सर्व नसांच्या कमजोरीमुळे होत असतं. बघा, याची दोनच फक्त महत्वाची कारणं आहेत. एक तर म्हणजे की रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसेल, पुअर सर्क्युलेशन, आणि दुसरं म्हणजे की नसांचं ब्लॉकेज. वय वाढलं 50 नंतर वगैरे शरीरातला वातदोष वाढतो. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 यांची कमतरता होत राहते. त्यामुळे ह्या त्रासांसाठी पेनकिलर जर का सतत घेत असाल तर ते उपयोगाचं नाही. वरवर फक्त आजार बरा झाल्यासारखा वाटेल, पण आतल्या आत तो दाबला जातो आणि वाढतो. किडनी आणि लिव्हरवर या गोळ्यांचे खूप वाईट असे परिणाम होतात. दुसरीच दुखणी त्यामुळे तुमच्या मागे लागू शकतात. नेमकी कोणती नस दाबली गेली आहे हे पाहण्यासाठी MRI केलं जातं. पुन्हा मग ऑपरेशन, ती नस मोकळी करण्यासाठी, आणि हजारो लाखोंमध्ये याचा खर्च असतो. सर्वांनाच परवडेल असा नाही. आणि बरेच असे पेशंट मी स्वतः पाहिलेले आहेत की असं ऑपरेशन करून सुद्धा नंतर त्यांना असा जो त्रास आहे तो होतच राहतोय. त्यामुळे अशी कुठलीही महागडी ट्रीटमेंट टेस्ट करण्या अगोदर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला, तो अगदी शेवटपर्यंत पहा, समजून घ्या आणि अगदी तंतोतंत जसेच्या तसे या व्हिडिओमध्ये, की अगदी 2 असे रामबाण घरगुती उपाय ज्याच्याने डोक्यापासून ते पायापर्यंतच्या तुमच्या सर्व नसा मोकळ्या होणार आहेत. एक पोटातून घ्यायचा आहे आणि एक विशिष्ट पद्धतीचा शेक आहे. पण जसे सांगितलेले आहेत अगदी तसेच उपाय करायचे आहेत. 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. आणि हो, एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा, नसा मोकळ्या करण्या अगोदर त्याच्यावर दाब पडू नये म्हणून आपण 2 फक्त गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की बराच काळ एका पोझिशनमध्ये किंवा एकाच ठिकाणी बसणं टाळा. मध्ये शक्य असेल तर थोडंसं फिरून या किंवा मग पोझिशन चेंज करत राहा. बसलेल्या ठिकाणीच खुर्चीवर तुम्ही हातापायाचं स्ट्रेचिंग करू शकता. रोज नियमितपणे 15 मिनिट स्वतःसाठी काढा. व्यायाम, त्यामध्येही योगासनं, सूर्यनमस्कार, भुजंगासन, सर्वांगासन, जी कुठली आसनं तुम्हाला शक्य असतील, ज्याच्याने पूर्ण शरीराचे मसल्स, नर्व्स हे स्ट्रेच केले जातील, ज्याच्यामुळे नसा आणि मसल्स दोन्ही स्ट्रॉंग होतात आणि त्यामध्ये ब्लॉकेज येणं सुद्धा आपण टाळू शकतो. झोपताना सुद्धा अतिशय उंच किंवा कठीण अशी उशी घेणं टाळा. सर्व नसा आपल्या मणक्यापासून निघतात, त्यामुळे मणका नेहमी ताठ राहील. गुड पोश्चर मेंटेन करणं, चालताना, बसताना आपला पाठीचा कणा हा नेहमी ताठ पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं वय वाढलं तर शरीरातला वातदोष देखील वाढतो. सतत जर का तुमचा प्रवास होत असेल, शरीरामध्ये अनेक पोषक घटकांची कमतरता, त्यामध्येही विशेषतः कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 ह्यांची कमतरता होत असेल तर मणक्यांची झीज होते. त्यामुळे मग 2 मणक्यांच्या मध्ये घर्षण होऊ नये म्हणून एक प्रकारची गादी असते, ती पातळ होते. मणके एकमेकांना घासले जातात आणि त्या 2 मणक्यांच्या मध्येच नर्व वायर सारखी निघालेली असते, ती सुद्धा घासली जाते, त्याचं घर्षण होतं. आणि त्याच्यामुळेच मग जसं आपल्याला करंट लागल्यानंतर संवेदना जाणवते, तशी संवेदना हातामध्ये, पायामध्ये अचानक चमक येते, मुंग्या येतात. तर ह्या गादीची, मणक्यांची झीज होऊ नये याची काळजी आपल्याला कशी घ्यायची आहे. आहारामध्ये सर्व पोषक घटक, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 हे सर्व असलं पाहिजे. रोजच्या रोज
1 ते 2 चमचे तीळ किंवा 1 ते 2 चमचे जवस भाजून घेतलेच पाहिजे. तसंच अजूनही अनेक सविस्तर उपाय ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत किंवा अजून त्याच्यावरचा रामबाण उपाय व्हिडिओच्या शेवटी तर आपण पाहणारच आहोत. उपायांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्याला विशिष्ट प्रकारचा शेक घ्यायचा आहे, ज्याच्याने की वातदोष कमी होईल, नसांमधला अडथळा कमी करून रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होईल आणि त्वरित या सर्व त्रासांवर आराम आपल्याला मिळेल. सलग 5 ते 7 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी एका टबमध्ये घोट्यापर्यंत पाय बुडतील इतपत गरम पाणी घ्यायचं आहे. आपल्याला सहन होईल, पायाला थोडासा चांगला शेक बसेल इतपत ते पाणी गरम असावं. त्यामध्ये 2 पदार्थ आपल्याला टाकायचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे भीमसेनी कापूर, शुद्ध स्वरूपाचा कापूर, अतिशय पारदर्शक असतो, छान असा सुगंध त्याला असतो. हाच कापूर वापरायचा आहे. अगदी तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता, लिंक मी खाली दिलेली आहे. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी सहज तो ठेचला जातो, तर त्याची ठेचून पावडर करा. 1 चमचाभर पावडर या पाण्यामध्ये आणि दुसरा जो घटक यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजेच लिंबू. यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, लेखन कर्म, अडथळा, वात कमी करणारा हे सांगितलेलं आहे. एक मध्यम आकाराचा लिंबू मोठ्या माणसांसाठी पुरेसा असतो. तो चिरून त्याचा रस पण आणि त्याची जी साल आहे ती सुद्धा पाण्यामध्ये टाकायची आहे. ती सुद्धा औषधी गुणधर्मांनी युक्त असते. तर 10 ते 15 मिनिट याचा शेक आपल्याला घ्यायचा आहे. कधी घेऊ शकता तर रात्री झोपताना किंवा संध्याकाळी, सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला असा प्रचंड त्रास जाणवतोय त्यावेळेला तुम्ही दिवसातून 2 वेळा सुद्धा हा शेक घेऊ शकता. शेकल्यानंतर फक्त पायामध्ये सॉक्स आवर्जून घाला, कारण थंड पुन्हा फरशीचा वगैरे स्पर्श झाला तर वात वाढू शकतो आणि अडथळा जो आहे तो क्लिअर झालेला पुन्हा वाढतो. दुसरा उपाय म्हणजेच लसूण, गार्लिक याच्यामध्ये ॲलिसिन नावाचं कंपाऊंड असतं. हे अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे शरीरातील कुठलीही वेदना, सूज कमी करणारं, अँटी कोॲग्युलंट म्हणजे रक्त पातळ करून रक्त पुरवठा फास्ट करणारं, मेंदू, नसांना बळ देणारा, उष्ण, तीक्ष्ण असल्यामुळे शरीरातील वाढलेला वात पटकन कमी करणारा सांगितलेला आहे. खायचा कसा तर सलग 21 दिवस सकाळी उपाशी पोटी कच्च्याच देशी लसणाच्या 1 ते 2 कुड्या व्यवस्थितपणे चावून खायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही अगदी थोडासा सेंद्रिय गूळ सुद्धा मिक्स करू शकता. वरून 2 घोट फक्त कोमट पाणी प्या. त्यानंतर पुढे 1 ते 2 तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये. सलग 21 दिवस हा उपाय करा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं 10-15 दिवसांचा गॅप देऊन परत हे घेऊ शकता. फक्त जर का कडक उन्हाळा असेल, तुम्हाला खूप उष्णतेचा त्रास जाणवतोय, मूळव्याध, फिशर असेल तर मात्र घेणं टाळा. हे घेणं शक्य नसेल तर त्याच्या इतकाच फायदे देणारा दुसरा उपाय म्हणजेच मोरिंगा पावडर किंवा त्याच्या टॅबलेट्स पण आजकाल मिळतात. शेवग्याच्या पानांची सुकवून केलेली पावडर जी आहे, ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देखील दिलेली आहे. तर कुठलीही वेदना, सूज, दुखणी, ब्लॉकेज या सर्वांवर अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन B12 ह्या सर्व कमतरता तर भरून निघतातच. शिवाय आपल्या शरीराला एक वेगळीच तरतरी यामुळे येते. सर्व नसा मोकळ्या होतात. घ्यायची कशी आहे तर सलग 3 महिने सकाळी उपाशी पोटी जर का गरम पाण्यासोबत तुम्ही 1 चमचाभर पावडर किंवा टॅबलेट असतील तर 1 किंवा 2 अशा घेतल्या तर खूप चांगला त्याच्याने फायदा होतो. तर नियमितपणे व्यायाम, पोषक आहार, भीमसेनी कापूर आणि लिंबू टाकून गरम पाण्याचा वर सांगितल्याप्रमाणे शेक, लसूण किंवा मोरिंगा पावडरचं सेवन जर का तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. तुमचे जे काही अनुभव आहेत, व्हिडिओ कसा वाटला किंवा उपायांवरचे जे काही तुमचे रिव्ह्यूज आहेत ते आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला त्याच्याने प्रोत्साहन मिळेल. अजून इतर जे कमेंट वाचणार आहेत त्यांचा सुद्धा ह्या घरगुती आयुर्वेदिक औषधी पद्धतीवरचा विश्वास जो आहे तो अजूनच जास्त दृढ होईल. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे आणि तोच आपण प्रत्येक व्हिडिओ मधून सांगत असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि जर का असेच अजून आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, ज्यामुळे अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.